जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नामरूपास बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीचे असे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम रविते देवी कुबेर हितैषेचे जो सर्वज्ञानी व्यापकं नामरूपयोः इष्टानं बुद्ध्यबोध्यं बुद्धेर्दृग्यत्तु निर्मलम् आधारं सर्ववेदान्तवेद्यं प्रत्यक्परं वाहं नमत्तन्यद् इति मे निश्चिता मतिः. जगत वैचित्र्याची संगती लागण्यासाठी आणि बंधमोक्षाची संगती लागण्यासाठी वेदांत शास्त्राने केवळ अद्वैत सिद्धांतामध्ये किंवा वेदांत शास्त्राने माया मानलेली आहे. त्या माया कशी मानावी याविषयी काल आपण चिंतन केलं होतं. माया कशी मानावी तर माया ही अनादी आणि अंतवती असून ती सदसद विलक्षण अनिर्वचनीय आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे माया मिथ्या आहे आणि माया अनादी आहे आणि ती शांत आहे. म्हणजे ब्रह्मज्ञानाने तिचा नाश होतो आणि तिची उत्पत्ती किंवा प्रारंभ कधी झाला हे सांगता येत नाही, म्हणून ती अनादी आहे. म्हणजे मायेला उत्पत्ती नाही परंतु तिचा नाश मात्र होतो. म्हणजे ती नाहीपणाने अनादी आहे असं काल थोडं चिंतन आपण केलं होतं. तर त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की ही माया अनादी मानण्यासाठी तुम्ही एवढा आग्रह का? माया उत्पन्न होत नाही म्हणजे मायेची उत्पत्ती सांगता येत नाही. माया कधीपासून आहे हे सांगता येत नाही, ती अनादी कालापासून आहे. परंतु मायेचा नाश मात्र करता येतो. म्हणजे पुरुष प्रयत्न मायेच्या नाशाच्या बाबतीत काय आहे? सफल आहे. बरं माया अनादी आहे समजा, माया कधीपासून आली याचा शोध करण्याने काय लागणार आहे? मायेमुळं होणारी जी दुःख आहे तिथं जीवाला रात्रंदिवस भोगावीच लागतात. मग ती माया कशी आली, कुठून आली, का आली याचा विचार करण्यापेक्षा आली ना आता काल आपण सांगितल्याप्रमाणे पाय भरलाय ना तर धुवून टाकणं आहे की नाही. तो कशाने कधी का ह्याचा विचार करण्यात उपयोग नाही. रामकृष्ण परमहंसांनी उदाहरण दिलं की एक वाटसरू रस्त्याने चालला होता. आता आंब्याचे दिवस आहे तर तो आंबा त्या पाडाने इतका भरलेला होता की ते पिकलेले आंबे त्याला देठाला लागलेले दिसत होते. त्यांनी पाहिल्यानंतर तो वाटसरू म्हणायला लागला की हा आंबा कधी लावला असेल, कोणी लावला असेल, याचे फळं आंबट असतील की गोड असतील, अशा प्रकारचा तो विचार करायला लागला. याच्यावर मालकी कोणाची असा विचार करायला लागला. दुसरा एक वाटसरू आला आणि त्या वाटसरूने असं पाहिलं की आता भुकेची वेळ आहे, आंब्याची सावली पण आहे आणि हात पुरणे इतके आंबे आहेत, हात पुरेल इतक्या जवळ आंबे आहेत. त्यांनी पटपट आंबे घेतले, सावलीमध्ये बसला आणि खाल्ले. त्याप्रमाणे ज्याला माया कोणाच्या आश्रयावर राहिली, कधीपासून राहिली, तिची उत्पत्ती कधी झाली किंवा ती अनादी कशी, हा विचार करण्यापेक्षा मायेचं कार्य दुःख हे सत्ता जीव भोगत आहे तर त्या दुःखाचा कसा नाश करता येईल आणि त्या मायेचा कसा नाश करता येईल याच्यासाठी त्यांनी माया नाश करण्यामध्ये त्याचा पुरुषार्थ आहे, मायेची निवृत्ती करण्यामध्ये त्याचा पुरुषार्थ आहे. म्हणून वेदांतशास्त्र ह्या गोष्टीचा विचार न करता मायेची निवृत्ती कशी होईल याचं साधन सांगतं. तुम्ही जर बाकीचं त्यांच्यावरच आक्षेप घेत बसला की ती अनादी कशी सांगा, तर असं म्हटल्याने वेदांतशास्त्रसुद्धा ही गोष्ट फार भर देऊन सांगत नाही. कारण माया मुळात नाहीच आहे. तुम्हाला मायेचं कार्य दुःख प्रतीतीला येतं, त्या दुःखाच्या निवृत्तीसाठी तुम्ही प्रयत्नशील आहात. त्या दुःखाची निवृत्ती करण्यासाठी आम्ही माया नावाचा पदार्थ मानलेला आहे का तो आहे सांगण्यात तात्पर्य नाही. मग नसलेल्या गोष्टीचे जर असा विचार करत बसलं तर नाथिले या संसारा उपाय जाचं या विरा आपण पेलोपे आपलं आत्मस्वरूपाचं ज्ञानही जाईल निघून आणि वारा विकोपी जाईल, डोकं फिरून जाईल. त्याच्यापेक्षा ह्या दुःखाच्या निवृत्तीचं जे शास्त्राने साधन सांगितलेलं आहे ते साधन करणं. जीव ब्रह्मैक्य ज्ञानाने मोक्ष होतो. जगन्मिथ्यात्व ज्ञान आणि जीव ब्रह्मैक्य ज्ञान ही युगपत
होतात आणि त्याने मोक्ष होतो, त्या कशा कशा पद्धतीनं होतो यासाठी अध्यारोप अपवादाची भाषा शास्त्राची आहे, वेदांत शास्त्राची आहे, तिथंच आपलं अनुसरण करावं आणि मनुष्याने याच देहपातापूर्वीच जीवनमुक्त अवस्था, देहपातानंतर विदेह कैवल्य अवस्थेला प्राप्त व्हावं असा वेदांत शास्त्राचा उद्देश आहे किंवा उद्दिष्ट आहे. त्याप्रमाणे आता तरी पण हा जो पूर्वपक्ष आहे तो सारखा शंका करतच राहतो. तो माया अनादी म्हणता, अनादी मानण्यावाचून काय पडले? समजा जसं तुम्ही शांत मानता तर बहुतेक पदार्थ कसे असतात, जे साधी असतात ते शांत असतात. मायेला आदी माना ना, अंत तर मानताच ना, ज्याचा अंत होतो ते पदार्थ आदिमान नाही का, आदिमत ते पदार्थ काय प्रारंभाने युक्त आहे. मायेची उत्पत्ती माना, कारण जे विनाश्य आहे ते उत्पाद्य आहे की नाही. मायेची उत्पत्ती मानली तर काय हरकत आहे असं तो म्हणतो. ठीक आहे ना, वाचू. आता शिष्य म्हणतो माया उत्पन्न होते असे मानले तर काय अडचण आहे, मायासुद्धा उत्पन्न होते म्हणल्याने तुमचं कुठं बिघडलं असं तो शिष्य गुरुजींना विचारतो. ते म्हणतात काय हरकत नाही बाबा, आम्ही मायेची उत्पत्ती मानली असती, पण प्रश्न असा आहे का मायेची उत्पत्ती झाली कोणापासून, आहे की नाही. वंध्यापुत्राचा जन्म झाला कोणापासून, आहे की नाही. आता वंध्यापुत्राचा जन्म वंध्यापासून झाला, आहे की नाही. मग ते वंध्येचं नाव काय, गाव काय, पत्ता काय, याची जन्मतारीख काय, याची कुंडली काय सांगते, हा विचार जर वंध्यापुत्र असेल तर, आहे की नाही. तर ते म्हणतात तसा ही नसलेली माया, आहे की नाही, माया या मा सा माया जी नाही तिला काय म्हणतात, मा म्हणजे नाही, या म्हणजे जी, आहे की नाही. किंवा अविद्या येणे नावे, अविद्या म्हणजे काय, अविद्या ही स्वतः सांगते, अविद्या येणे नावे मी विद्यमानाची नव्हे, हे अविद्याची सोय सांगत असे. अविद्या आपल्या तोंडाने सांगते की मी नाहीच आहे, माया तोंडाने सांगते की मी नाहीच आहे, आणि तुम्ही तिथे म्हणता की तिची उत्पत्ती झाली आणि ती कोणापासून झाली असं विचार नाही. यात स्वामी महाराज विनोदाने सांगायचे, आपण ते डालडा असतो ना, आळंदीमध्ये वापरत नाहीत आता बरेच वर्षांपासून, पण त्याला वनस्पती तेल आपलं असं लिहिलं होतं, वनस्पती तेल, वनस्पती. तर ते काय सांगतं की डालडा म्हणजे मी वनस्पतीचं तेल आहे असं तिथे लिहिलं, वनस्पती का तेल असं लिहिलेलं असतं आणि त्याला डालडा म्हणतात. तर लोक जेव्हा पंक्तीला वाढतात ना तर ते म्हणतात तूप घ्या तूप. आता तो डालड्याचा डबा सांगतो की मी आहे डालडा आणि तुम्ही काय म्हणता त्याला तूप. तसं माया स्वतः सांगते की मी नाहीच आहे आणि तुम्ही म्हणता की मायेची उत्पत्ती झाली आणि ती कोणापासून झाली, मायेची उत्पत्ती झाली. मग ते म्हणजे मानणं का होईना उत्पत्ती, पण मायेची उत्पत्ती कोणापासून मानणार सांगा, आम्हाला तर काही सुचत नाही. म्हणून तर आम्ही तिला काय म्हटलो अनादी. आणि तो म्हणतो की माया उत्पन्न होते, तर उत्पन्न होते म्हटल्याने काय अडचण आहे, अडचणी हे बाबा का माया कोणापासून उत्पन्न झाली. तो म्हणतो त्याच्यात काय अवघड आहे, परमात्म्यापासून माया उत्पन्न झाली असं म्हणा, आहे की नाही. कारण तुम्ही काय म्हणतात, ज्याने हे विश्व निर्मिले, ज्याने हे सर्वच निर्माण केलं, त्याने ही अचिंत्य अशा प्रकारची मायाही त्यानेच उत्पन्न केली, त्या परमात्म्यापासूनच उत्पन्न झाली असं म्हणायला काय हरकत आहे. तर ते म्हणतात परमात्म्यापासून म्हणजे काय, ब्रह्मापासूनच माया निर्माण झाली. बरं, ब्रह्मसूत्रही सांगतं जन्माद्देश येता, ज्याच्यापासून हे सगळे उत्पत्ती स्थिती लय होतात ते कोण आहे, अथा तो ब्रह्म जिज्ञासा, ते कोण आहे, ब्रह्मस्वरूप किंवा सच्चिदानंद ब्रह्म. त्या सच्चिदानंद ब्रह्मापासूनच ही माया उत्पन्न झाली असं मानलं तर काय हरकत आहे. ठीक आहे ना, चाललंय ना. हां, असं तो विचारतो. तो शिष्य म्हणतो परमात्म्यापासून मायेची उत्पत्ती मानावी. श्रीगुरु म्हणतात तो अविक्रिय व असंग आहे, त्याच्यापासून माया उत्पन्न होणे शक्य नाही. तो परमात्मा कसा आहे, अविक्रिय म्हणजे त्याच्यात कोणताही विकार होत नाही, म्हणजे परमात्म्याचं कोणतंही कार्य नाही. विकार शब्दाचा अर्थ आहे कार्य. परमात्म्यापासून कोणतंही कार्य उत्पन्न होत नाही आणि परमात्म्याचा कोणाशी संग किंवा संबंध होत नाही. मग जर असं परमात्म्याचं स्वरूप श्रुतीनं प्रतिपादन केलेले आहे, असंगो निर्विकारो ही अयम पुरुषा, हा पुरुष असंगो ही अयम पुरुषा, हा पुरुष असंग आहे, म्हणजे पुरुषाचा कोणालाही संगती होत नाही. आता पुरुषापासून माया उत्पन्न झाली म्हणजे माया हा पुरुषाचा काय झाला, विकार झाला की नाही. आणि मग पुरुषाचा अविकारत्व राहील का, ब्रह्माचा अविकारत्व राहील का, राहणार नाही. आणि त्याला मायेची संगती झाली की नाही, मग तो ससंग झाला का असंग राहिला. मग असंग आणि निर्विकार परमात्म्यापासून जर परमात्म्याचं श्रुती प्रतिपादित अशा प्रकारचं असंगत्व आणि निर्विकारत्व अबाधित ठेवायचं झालं तर मायेची उत्पत्ती परमात्म्यापासून मानता येणार नाही असं ते श्रीगुरू म्हणतात.
तो अविक्रिय व असंग आहे, त्याच्यापासून माया उत्पन्न होणे शक्य नाही. बरे, ईश्वरापासूनच माया झाली असे म्हटले तर आता तो म्हणतो की ब्रह्मापासून माया उत्पन्न होणं शक्य नाही, पण ईश्वरापासून व्हायला काय हरकत आहे? कारण का ईश्वर हा सोपाधिक आहे की नाही? ईश्वर हा काय आहे? सोपाधिक आहे. त्या ईश्वरापासून माया झाली असे म्हटले तर, म्हणजे असे म्हटले तर काय हरकत आहे, असं त्याच्या म्हणण्याचा आशय आहे. माया ईश्वरापासून उत्पन्न झाली असं म्हणा. श्रीगुरु उत्तर देतात, अरे बाबा, ईश्वर, जीव किंवा बाकीचे सर्व जगत हे तर माया कार्य आहेत. प्रथम मायेची सिद्धी झाल्या वाचून ईश्वर, जीव किंवा जगत यांचे स्वरूपच सिद्ध होणार नाही. पहिल्यांदा तो म्हणतो की ईश्वरापासून झाला, पण ईश्वर कोणाचं कार्य आहे? आपण काय म्हणतो? ईश्वर कधी मानतो? माया अधिष्ठान ब्रह्मचैतन्य, माया अधिष्ठान चैतन्याचं पडलेलं मायेमध्ये प्रतिबिंब ऐक ना. जीव म्हणताना म्हणतो अविद्या अधिष्ठान चैतन्य, साक्षी चैतन्य आणि त्याचं पडलेलं प्रतिबिंब, याला जीव म्हणतो, ऐकी नाही. आणि त्या ईश्वराच्या संकल्पापासून हे संपूर्ण जगत बनतं. म्हणजे जगत हे कोणाचं कार्य आहे? मायेचं कार्य आहे. ईश्वर सुद्धा कोणाचं कार्य आहे? मायेचं कार्य आहे. जीव सुद्धा कोणाचं कार्य आहे? माय. मग जे ज्याचं कार्य, कारणापासून कार्य उत्पन्न, स्वामी महाराज म्हणायचे, कोणत्याही कार्याचं जे कारण असतं त्या कारणाचं ते कार्य पुन्हा कारण होऊ शकत नाही, आहे की नाही? वडिलांपासून मुलगा झाला, तो मुलगा वडिलांचं कारण होणार नाही. तसं मायाकृत असणारे ईश्वर, जीव आणि जगत हे तिन्ही काय आहे? मायाकृत आहे. म्हणजे अगोदर त्यांची सिद्धी माये वाचून झाली नाही, मग त्या मायेचं कार्य असणाऱ्या जीव किंवा जगत किंवा ईश्वर यांच्यापासून माया उत्पन्न झाली असं मानता येईल का? आता तू जरी म्हणत असला ईश्वरापासून माया, तर ईश्वर सुद्धा काय आहे? मायेचं कार्य आहे. त्या माया कार्य ईश्वरापासून कारणरूपा असणारी जी माया ती उत्पन्न झाली असं तुला म्हणता येणार नाही. प्रथम मायेची सिद्धी झाल्या वाचून ईश्वर, जीव व जगत यांचे स्वरूपच सिद्ध होणार नाही, म्हणून ईश्वरापासून माया उत्पन्न झाली असे म्हणता येणार नाही. जर ईश्वर हाच मायेचं कार्य आहे तर त्या ईश्वरापासून माया उत्पन्न झाली असं म्हणता येणार नाही, कारण माये वाचून ईश्वर, जगत आणि जीव यांचीच मुळात सिद्धी होत नाही. आणि ती माया त्या ईश्वरापासून उत्पन्न झाली असं म्हणणं संभवनीय नाही. तसे म्हटले तर पुत्रापासून पित्याची उत्पत्ती होते असे म्हणावे लागेल. आणि ईश्वरापासून मायेची उत्पत्ती म्हटलं का पुत्रापासून कोणाची उत्पत्ती झाली पाहिजे? पित्याची उत्पत्ती झाली पाहिजे. अशा रीतीने माया उत्पत्ती रहित आहे, म्हणून अनादी आहे. आणि हे कोणतंच त्या ठिकाणी निकष लागू शकत नसल्यामुळं या ठिकाणी माया अनादी आहे असंच मानणं भाग आहे. ब्रह्मज्ञानाने मायेचा नाश होतो म्हणून माया अंतवान आहे. माया उत्पत्ती रहित आहे म्हणून ती कशी आहे? अनादी आहे. आणि माया अंतवान आहे. अंतवान कशी मानली? उगीच मानली का? ब्रह्मज्ञानाने तिचा नाश होतो. जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत ही अनादी असणारी माया ती काय? अनंत कालपर्यंत जीवाला दुःख देत राहते. पण जीवाला ज्या क्षणी त्या ब्रह्माचं, आपल्या स्वरूपाचं यथार्थ ज्ञान होईल तत्क्षणी ती माया निवृत्त होते, म्हणजे त्याचा अर्थ तिचा अंत होतो. म्हणून माया उत्पत्ती रहित आहे म्हणून ती अनादी आहे, आणि ब्रह्मज्ञानाने नाश होतो म्हणून ती अंतवती आहे. सताहून विलक्षण म्हणून मिथ्या आहे. आता तिला सत म्हणता येत नाही आणि तिला असत म्हणता येत नाही. सत का म्हणता येत नाही? ब्रह्मज्ञानाने तिचा अंत होतो म्हणून त्या बाद होतो किंवा नाश होतो. ब्रह्मज्ञानाने तिचा नाश होतो म्हणून तिला सत म्हणता येत नाही. मग असत म्हणा, सत नाही तर. असत म्हणायला गेलं तर जगदरूपी कार्य प्रतीतीला येतं, म्हणून त्याचं कारण, जगदरूपी कार्याचं कारण असणारी माया, जगत ज्या अर्थी प्रतीतीला येतं तर त्या प्रतीतीला येणाऱ्या जगताचं कारण ज्या अर्थी कार्य प्रतीतीला येतं, कोणतंही कार्य कारणा वाचून निर्माण होत नाही. जगदरूपी कार्य माये वाचून होऊ शकत नाही, आणि त्या जगताची आपल्याला साक्षात प्रतीती येते. म्हणून जर त्याची प्रतीती येत असेल तर तो पदार्थ असत कसा म्हणता येईल? वंद्यापुत्राला आम्ही असत म्हणू, शशीशृंगाला असत म्हणू, कारण ते पदार्थ प्रतीतीलाही येत नाही. तशी परंतु माया कार्यरूपाने प्रतीतीला येत असल्यामुळं तिला असतही म्हणता येत नाही. अनादी व अंतवती माया असून ती सताहून विलक्षण म्हणजे मिथ्या आहे. माया पुन्हा कधी ती सद आहे का? असत आहे का? सदसत आहे का? पुन्हा थांबा, कोणी बोल नका, मी महाराजांना विचारतो. माया ही साधी आहे, आपलं काय माया ही साधी आहे का? म्हणजे तिला आदी आहे का? आरंभ आहे का मायेला? नाही. तिला अंत आहे का?
अंत आहे. कशाने अंत आहे? वा, ब्रह्मज्ञानाने अंत आहे. आता बघा, मी तुम्हालाच विचारतो, मायेला सत म्हणता येईल का? नाही. कारण का? ब्रह्मज्ञानाने बाद होतो. मग तिला असत म्हणता येईल का? असत म्हणता येईल का? नाही. कारण का? थांबा, काय ते सांगतात ना, थांबा ना, ते सांगतात ना, ते मागचे महाराज ना, माझ्या चष्म्यामुळं तुमचा घोटाळा झाला त्याचं. तुमचे हां, काय सांगा. माया जी आहे ती सत नाही, मग असत म्हणता येईल का तिला? असतही म्हणता येणार नाही. कारण का? तिचं कार्य जगत दिसतं ना, कार्य दिसतं. जर वंध्यापुत्राप्रमाणे जर ती असती असत, तर तिचं कार्यरूपाने जगत आहे, माहीतच कार्य आहे का नाही जगत ते. असत पदार्थापासून काही दुसरा पदार्थ उत्पन्न होतो का? असत वंध्यापुत्रापासून कोणाची पुढचं परंपरा चालली का? जर माया असत असते तर जगदरूपी कार्य झालं असतं का तिच्यापासून? आहे की नाही? मग ते जगदरूपी कार्याची प्रतीती येते की नाही? प्रतीती येते, म्हणून तिच्या कार्याची प्रतीती, कार्यरूपाने प्रतीती येते, म्हणून असत म्हणता येत नाही. आणि अधिष्ठान ज्ञान झालं की तिचा बाद होतो, म्हणून तिला सत म्हणता येत नाही. ती त्रिकाला अबाधित वस्तू आहे का? नाही. बरं, मग ती सतही आहे ना असतही आहे की नाही? प्रतीतीला येते, आहे की नाही? म्हणून तिला सत म्हणावं, आहे की नाही? बरोबर आहे ना? असं जर म्हणावं, आहे की नाही? चालेल का? प्रतीतीला येते म्हणून सत आहे असंही म्हणा. उलट असत नाही असं आम्ही म्हणतो. आणि सत का म्हणतो? आपलं सत का म्हणत नाही तिला? त्रिकाला बाधित नाहीत, ब्रह्मज्ञानाने तिचा काय होतो? बाद होतो. मग असं म्हणा, सतही आहे ना असतही आहे की नाही? असं म्हणलं तर काय हरकत आहे? सत आणि असत विरोधी धर्म आहेत ना. सूर्य आणि अंधकार म्हणजे इथं कसं आहे, इथं अमावस्येची काळी रात्र आणि भर दुपारचा प्रकाश आमच्या पसायदांमध्ये नित्य अनुभवाला येतो. असं जर कोणी म्हणायला लागलं, तुम्ही या आणि पहा, दोन्ही अंधकार आणि प्रकाश या ठिकाणी आहेत का नाही एकाच वेळेला, असं जर कोणी म्हणायला लागलं तर तुम्ही काय म्हणणार? आहे की नाही? तुम्ही म्हणणार वेळ किती झाला, गाडी कोणती आहे की नाही, हां, हिरवडा किती लांब आहे की नाही? म्हणजे त्यात दोन परस्पर गोष्टी एकत्र येत नाहीत. मग ती मायेला काय सतही म्हणता येत नाही. मग ती कशी आहे? सताहून विलक्षण, अनादी, शांतवशी, अशी अनिर्वचनीय म्हणजे मिथ्या माया आहे, असं मायेचं लक्षण केलं. बरोबर झालं की नाही? आता हे सताहून विलक्षण, मिथ्या, अनादी आणि शांत असं मायेचं लक्षण केलं. ठीक आहे ना? लक्षण, व्याख्या किंवा तिचं स्वरूपाचं निर्वचन, कथन केलं. ठीक आहे ना? प्रथम मायेचे लक्षण असे की माया ही अनादी व अंतवती असून सताहून विलक्षण म्हणजे मिथ्या आहे. या मायेलाच अविद्या, अज्ञान वगैरे नावे आहेत. ब्रह्मचैतन्याश्रित माया आहे म्हणून वर सांगितलेच आहे. ते सामान्य चैतन्य मायेचे विरोधी नाही, उलट तिच्या जगत कार्यास साधक आहे. मग सामान्य चैतन्य जे आहे ते मायेच्या विरोधी आहे का? ते आपण बघ का मायेला साधक आहे. ते साधक मायेला उलट ते काय होतं? अधिष्ठान राहतं आणि माया त्याच्या अधिष्ठानावर वाटेल तसा व्यवहार करू शकते. म्हणून सामान्य चैतन्य ते मायेच्या विरोधी नाही, उलट तिच्या जगत कार्यास साधक आहे. उलट जगदरूपी कार्य काय करते? माया सगळं करते. ती स्त्री जी आहे त्या पुरुषाच्याच अधिष्ठानावर सगळा व्यवहार करते की नाही? सगळा घर प्रपंच चालवते. आणि तिच्याजवळ काय आहे? काही नाही, फक्त पतीचं काय आहे? अधिष्ठान आहे. तसं मायेला ब्रह्माचं अधिष्ठान आहे आणि सगळं करते कोण? माया. त्या मायेस विरोधी ब्रह्माकार वृत्ती किंवा त्या वृत्तीत असलेला आभास आहे. मायेला विरोध कोण करतं? जर अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्ती झाली आणि त्या वृत्तीमध्ये जर चैतन्याचा आभास असला, जर असला का असतोच, तो त्या अज्ञानाच्या काय आहे? विरोधी. म्हणजे अज्ञानाच्या विरोधी कोण? अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्तीमध्ये प्रतिफलित झालेलं चैतन्य ते अज्ञानाच्या विरोधी आहे, अज्ञानाचं नाशक आहे. त्या केवळ वृत्तीचं जे अधिष्ठान आहे ते अधिष्ठान त्या वृत्तीच्या कोणत्याही विरोधी नाही. मग ते मायेच्या विरोधी कोण आहे? अहम ब्रह्मास्मी वृत्ती किंवा त्या वृत्तीमध्ये पडलेला आभास हे मायेच्या काय आहे? विरोधी. ब्रह्माकार वृत्ती असली तर ती काय करते? आभासाच्या साह्याने अज्ञानाचा नाश करते. किंवा आभास काय करतो? अहम ब्रह्मास्मी ह्या ब्रह्माकार वृत्तीच्या साह्याने अज्ञानाचा नाश करतो. दोन्ही, एक आहे अवच्छेदवादाप्रमाणे आणि एक आहे आभासवादाप्रमाणे. ऐकी नाही? त्या मायेस विरोधी ब्रह्माकार वृत्ती किंवा त्या वृत्तीत असलेला आभास आहे.
शुद्ध चैतन्याश्रित असलेली माया अनादी आहे. आता ब्रह्म अनादी आहे आणि ब्रह्मावर माया कधीपासून राहिली हे सांगता येतं का? नाही. म्हणजे याचा अर्थ ती मायासुद्धा काय म्हणावी लागते? अनादी. का? तर आपल्याला तिचा आधी सांगता येत नाही म्हणून ती काय आहे? अनादी. आणि ब्रह्मही अनादी आहे. ब्रह्माचा आधी सांगता येत नाही म्हणून अनादी आहे का त्याला आधी नाही म्हणून अनादी आहे? आधी नाही म्हणून अनादी आहे आणि एकाचा आधी सांगता येत नाही म्हणून अनादी. दोन्ही काय आहे? अनादी. पण सांगता येत नाही अशी अनादी आहे ना. जेव्हा अधिष्ठानाचं ज्ञान होतं तेव्हा तिचा काय होतं? मात्र नाश होतो किंवा नाश होतो म्हणायचं. तिचा काय होतो? नाशच होतो. बाद कशाचा होतो? तिच्या कार्याचा बाद होतो आणि तिचा मात्र काय होतो? नाशच होतो. शुद्ध चैतन्याश्रित असणारी माया अनादी आहे. आदी म्हणजे उत्पत्ती. मायेस उत्पत्ती नाही म्हणून अनादी आहे. माया कधी उत्पन्न झाली सांगता येत नाही किंवा उत्पन्नच झाली नाही, तर त्याची उत्पत्ती सांगता येत नाही म्हणून ती काय आहे? अनादी आहे. आता शिष्य म्हणतो माया उत्पन्न होते असे मानले तर काय अडचण आहे? तर तो म्हणतो तुम्ही काय म्हणता माया अनादी आहे, ती कधी तिची उत्पत्ती सांगता येत नाही. जरी सांगता येत नसेल आपण मानू माया सगळे पदार्थ उत्पन्न होतात, मायासुद्धा उत्पन्न झाले, काय हरकत आहे? अनादीबद्दल कशाला आग्रह जाता? बरं, उत्पन्न झाली हे तुम्हाला माहीत नाही, आपलं उत्पन्न झाली हे मला माहीत नाही आणि उत्पन्न झाली नाही हे तुम्हाला माहीत नाही, बरोबर आहे ना? मग दोघांचे अडचणीच आहे ना. न पाहताच दोघांची मान्यताच चालली ना, ऐके ना. एक म्हणतो झाली आणि एक म्हणतो नाही झाली. मग त्याच्याविषयी असं म्हणा ना, माझं म्हणणं म्हणा ना, झाली म्हणा, काय अडचण आहे त्याच्यामध्ये? तो म्हणतो बाबा अडचणीशिवाय का मी असं म्हणतो माया उत्पन्न होते असे मानले तर काय अडचण आहे? तो श्रीगुरु त्याला विचारतात कोणापासून उत्पत्ती मानणार? बरं, तो म्हणतो मायेची उत्पत्ती मानली तर आता हे सांग माया कोणापासून उत्पन्न झाली? तो म्हणतो ते काय सोपं आहे, परमात्म्यापासून. शिष्य म्हणतो ते म्हणतात तो अविक्रिय असंग आहे, त्याच्यापासून माया उत्पन्न होणे शक्य नाही. परमात्मा कसा आहे? अविकारी म्हणायचा, असंग म्हणायचा आणि त्याच्या असंग म्हणायचा आहे की नाही, आणि त्याच्यावर ब्रह्मचारी म्हणायचा, संन्यासी म्हणायचा. हे संन्यासाचा मुलगा आहे, हा ब्रह्मचार्याचा, असं कसं म्हणता येईल? आहे की नाही? असंग आणि निर्विकार म्हणायचं आणि त्याला का त्याच्यापासून काय आहे? जगत उत्पन्न झालं असं म्हणता येईल का? नाही. परमात्म्यापासून माया उत्पन्न झाली असं म्हणता येईल का? नाही. तो अविक्रिय व असंग आहे. अविक्रिय म्हणजे विकार होत नाही, परिणाम होत नाही. असंग म्हणजे कोणाचा संग किंवा संबंध होत नाही. असा परमात्म्याचा कोणाशीच संग नाही, कोणाशीच संग नाही. आणि मायेची उत्पत्ती कोणापासून झाली? त्याच्यापासून झाली. हे म्हणणं बरं वाटतं का कानाला? गोड वाटत नाही. मग अविकारी आणि असंग परमात्म्यापासून मायेची उत्पत्ती म्हणणं बरोबर नाही. त्याच्यापासून माया उत्पन्न होणं शक्य नाही. मग तो म्हणतो बरोबर आहे बरं का, असंग परमात्म्यापासून होणं, निर्विकार ब्रह्मापासून होणं शक्य नाही माया. पण एक गोष्ट आहे ना, शास्त्रामध्ये सारखा ईश्वर सांगितलेला आहे का नाही? मग इकडून नाही तर ईश्वरापासून सांगू म्हणतो. मग तो म्हणतो ईश्वरापासून माया झाली असे म्हटले तर म्हणजे तर काय हरकत आहे? ईश्वरापासून माया उत्पन्न झाली असं म्हणा, ऐके नाही. तो म्हणतो तर आपल्याला वाटतं की बरं आहे आता इथपर्यंत तरी थांबव. ते म्हणतात श्रीगुरु म्हणतात अरे बाबा, ईश्वर जीव किंवा बाकीचे सर्व जगत हे तर माया कार्य आहे. आता जीव जर मानायचा झाला तर अगोदर काय म्हणावं लागतं? अविद्या, ऐके नाही. जर जगत मानायचं झालं तरी माया, ऐके नाही. म्हणजे याचा अर्थ जीव किंवा जगत किंवा माया या सर्वांच्या अगोदर कोण आहे? जीव, ईश्वर किंवा बाकीचे सर्व जगत. जीव माना, ईश्वर माना किंवा जगत माना, हे सगळं काय आहे? हे तर मायेचं कार्य आहे, ऐके नाही. जीव, जगत किंवा ईश्वर, तिथं काय आहे? पुरा असंग परमात्मा होता, ऐके नाही. पूर्वी कोण होता? सदैव सौम्य इदमग्र आसीत, म्हणजे सृष्टी उत्पत्तीच्या पूर्वी एकटा परमात्माच होता. तो कसा होता? असंग आणि निर्विकार होता. नंतर पुढं काय झालं? त्याचा मायेशी संबंध झाला आणि मायेशी संबंध झाल्यावर त्याच्यापासून काय झालं? ईश्वर भाव झाला आणि मग त्या ईश्वराने काय केलं? जगताची उत्पत्ती केली. म्हणजे अगोदर ईश्वर हे का अगोदर माया आहे? माया आहे की नाही. म्हणून ते आपल्या संतांनी अभंग केले ना, काय पती जन्मला माझे उदरी आणि मी झाले तयाची नवरी, पतिव्रता धर्म पाहो माझा, सर्वापरी पती भोगी जे ओझा. ती माया काय म्हणते? हा ईश्वर कोणापासून झालाय? माझ्यापासून. आणि तोच पुन्हा काय केला? ते त्या भारुड एकनाथ महाराजांचं, माझ्या लक्षात नाही,
त्याच्यामध्ये हेच असाच भाव आहे की ईश्वर हा कोणापासून उत्पन्न झाला? माझ्यापासून. म्हणजे तो काय झाला? मायेचा पुत्र. आणि त्या पुत्रानेच पुन्हा काय झाले? तिच्याशी लग्न केलं आणि तो पती झाला आणि पती होऊन तिला त्याचा स्वामी झाला. आणि माया कशी आहे? ईश्वराधीन आहे. माया कशी? ईश्वराच्या अधीन आहे, आहे की नाही? मग ते म्हणतात की या ठिकाणी जर तुम्हाला परमात्म्यापासून ईश्वरापासून काय माया निर्माण झाली तर अगोदर माया आहे का अगोदर ईश्वर आहे? माया मानल्या वाचून ईश्वर भाव सांगता येतो का? मग जर ईश्वर भावच माये वाचून सिद्ध होत नाही तर त्या ईश्वरापासून माया उत्पन्न झाली असं तुम्हाला कसं म्हणता येईल? आहे की नाही? म्हणणं योग्य नाही. ज्या वेळेला माया असेल तर त्याला काय म्हणतात? तदधीनत्व. म्हणजे माया असेल तर त्याला तदधीनत्व असं वेदांतामध्ये म्हणतात. म्हणजे ईश्वराचं ईश्वरत्व कोणाच्या अधीन आहे? मायेच्या अधीन आहे. आणि त्या मायेची उत्पत्ती ईश्वरापासून झाली असं म्हणता येईल का? म्हणता येणार नाही. प्रथम मायेची सिद्धी झाल्या वाचून ईश्वर किंवा जगत यांचे स्वरूपच सिद्ध होणार नाही. तुम्हाला जीव जरी सांगायचं झालं तरी माया, ईश्वर सांगायचं तरी माया, जगत सांगायचं तरी माया, नाहीतर त्याची सिद्धीच होणार नाही. म्हणून ईश्वरापासून माया उत्पन्न झाली असे म्हणता येणार नाही. आणि तुम्ही म्हणजे काय काय हरकत आहे? नाही होणार, पण म्हणा ईश्वरापासून माया उत्पन्न झाली असं माना ना तुम्ही. आहे का? सगळं मानायचंच आहे तर असं माना. ते म्हणजे जरी मानायचं झालं तर काही मानता येत नाही. मग सांगितलं ना, नाही म्हणे कधी कधी नातवापासून पण आजोबांची उत्पत्ती. अरे होत नाही बाबा असं म्हणता येत नाही. तसं ईश्वरापासून या ठिकाणी मायेची उत्पत्ती झाली असं म्हणता येत नाही, कारण मूळ माया मानली तरच ईश्वर भाव सिद्ध होतो असं म्हणतात. तसे म्हटले आणि बरं तुम्ही म्हणायलाच लागले तर त्याला एक असं प्रतिबंधी उत्तर देतात. त्याला म्हणतात समजा तू मानलंच ना मायेपासून ईश्वर, मग आम्ही तुला कथा सांगतोय. असं झालं एका ठिकाणी की पुत्रापासून पित्याची उत्पत्ती झाली. तर म्हणतात असं कसं होईल? अहो पुत्र अगोदर नसतो, पिता अगोदर असला तर पुत्र उत्पन्न होईल. आणि मग त्याच्यापासून त्याची म्हणजे जे ज्याचं कारण असतं, जे ज्याचं कारण असतं त्या कार्याचं ते कारण हे कधीही कार्य होऊ शकत नाही. बरोबर आहे ना? जे ज्याचं कारण असतं बरोबर आहे ना, मग त्या कारणाचं असणारं कार्य त्या कारणाचं कारण कधीही होऊ शकत नाही. लक्षात आलं ना? कारणापासून उत्पन्न होणारं कार्य हे त्या कारणाचं कारण कधीही होऊ शकत नाही. आणि जर म्हटले तर आम्ही तुला गोष्ट सांगू. कसं सांगू? आमच्या गावामध्ये पुत्रापासून पित्याची उत्पत्ती होते असे म्हणावं लागेल. तर असं कसं शक्य आहे आणि का बरं शक्य नाही? तर लगेच सिद्धांत सांगेल जे ज्याचं कारण असतं जे ते कार्य हे त्या कारणाचं कारण होऊ शकत नाही. उदाहरणार्थ कोण? पिता आणि पुत्र असंच उदाहरण देणार की नाही? मग आम्ही पण तसं म्हणतो ईश्वर एक आहे, मायेचं कार्य आहे आणि ते त्या मायेचं कारण कसं होऊ शकेल? तुझं तोंड बंद पडेल की नाही? असं अशा रीतीने माया उत्पत्तीरहित आहे म्हणून अनादी आहे. याचाच अर्थ माया काय आहे? मग आता मायेची ईश्वरापासून उत्पत्ती सांगता येईना, ब्रह्मापासून उत्पत्ती सांगता येईना, मग मायेची उत्पत्ती सांगता येईना. याचाच अर्थ माया कशी आहे? अनादी आहे, म्हणजे उत्पत्ती रहित आहे म्हणून अनादी आहे. ब्रह्मज्ञानाने मायेचा नाश होतो म्हणून माया अंतवान आहे. बरं झालं तुम्ही अनादी म्हणले, अंतवान का? ब्रह्मज्ञानाने तिचा नाश होतो म्हणून अंतवती आहे. सताहून विलक्षण म्हणजे मिथ्या आहे. त्याला सत आणि असत म्हणता येत नाही. सत आणि असताहून विलक्षण आणि रोचनीय मिथ्या आहे. ज्याचा तिन्ही काल बाद होत नाही त्यास सत म्हणतात. सत वस्तू कशाला म्हणतात? फक्त ज्याचा तिन्ही कालात बाद होत नाही तिला सत म्हणतात. मायेचा तिन्ही कालामध्ये बाद होत नाही का बाद होतो? कशाने होतो? ब्रह्मज्ञानाने होतो. होतो ना? पण का झाला? होतो का झाला? त्याला काय घाबरायचं? त्याला काय भेटायचं? एकदा जरी तत्वमसी आई शिवानी एक वेळ पाडता कानी, अविद्या निद्रा गेली पळवणी तत्क्षणी जागिन्नला. आहे की नाही? जर त्या तुकाराम महाराजांना स्वप्नात ऐकलं त्यांनी एकदाच रामकृष्ण हरी तत्वमसी म्हणजे रामकृष्ण हरी एकदा ऐकलं, पुन्हा त्या गुरूंची सेवाही नाही घडली, फक्त थोडी हळहळ वाटली, झालं ना काम. आहे की नाही? मग स्वप्नात जर काम होतं तर आहे का नाही, आणि एकदा ऐकून जर होतं तर आपलं किती दिवसभर पाठ ऐकले 6 वाजता एकदम संध्याकाळच्या प्रहरी आपण पुन्हा तत्वमसीचंच चिंतन करतो. दिनरजनी हाची धंदा. आणि तरी कशाला असा न्यूनगंड धरायचा की माया काय होते?
बाधित होते काय झालाच आहे बात नाहीच आहे. आता लीला म्हणून आम्ही चिंतन करतो उरले उपाधी कारणे आहे का नाही, हे काय खरं थोडंच आहे. हां असं का वाटतं माणसाला? ते तुकाराम महाराजांच्या स्वप्नाचं कौतुक वाटतं आणि आपल्याही स्वप्नाचं कौतुक वाटतं. पण जागृतीत आपण हे पाठ ऐकतोय चांगले सावधगिरीत, तर किती भाग्य आहे आपलं, आहे की नाही? आणि एकदा ऐकतोय काय दररोज, आहे की नाही? आणि तरीसुद्धा जर म्हणायचं का ज्ञानाने तिचं बाध होते काय तिचा बाध झालाच, आहे की नाही? बरोबर आहे ना? आता काम नाही असं आम्ही, आहे की नाही? मग कशासाठी? फावल्या त्या करू चेष्टा, निश्चळ द्रष्टा बैसोनी, असं चाललं. आणि अशीच आपले हे स्वामी महाराजांनी सांगितलं असेल कधी, त्यांच्याकडे सकाळीच उठून एक जण आला आणि ते या आई दररोज पाठाला येणारेच होते. ते स्वप्नात तुम्ही माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि काय सांगितलं? तत्वमसी, ते ब्रह्मत्व आहे, त्यामुळे मी धन्य झालो. स्वामी महाराजांनी सांगितलं, अरे मी तुला दररोज जागृती तत्वमसी सांगतो ना दररोज पाठात म्हणे, ते नाही का तुला खरं वाटलं आणि स्वप्नातलं मात्र तुला कौतुक वाटलं, आहे की नाही? म्हणजे या ठिकाणी असं म्हणायला काहीच हरकत नाही का काय होतं, बाध होतो का बाध झाला असं म्हणायचं काय त्याच्यामध्ये. असं त्यांनी सांगितलं. बरं, सताहून विलक्षण म्हणून मिथ्या आहे. आता सत्पदार्थ कशाला म्हणतात? ज्याचा तिन्ही काल बाध होत नाही त्यास सत म्हणतात. असे फक्त चैतन्यच आहे. तिन्ही कालात ज्याचा बाध होत नाही ते असे पदार्थ किती सद्वस्तू आहे. त्रिकालाबाधित फक्त एकच वस्तू आहे, ती ब्रह्मवस्तू आहे असं सांगतं. सताहून विलक्षण आहे म्हणून मिथ्या. ज्याचा तिन्ही काली बाध होत नाही त्या सत म्हणतात. असे फक्त चैतन्यच आहे. माया ब्रह्मज्ञानाने बाधित होते म्हणून सताहून विलक्षण आहे. सताहून विलक्षण का? सत्पदार्थ हा त्रिकाला बाधित असतो, माया त्रिकाला बाधित आहे का? नाही, अर्थात ती सताहून विलक्षण आहे. ज्याची तिन्ही काली प्रतीती होत नाही ते शशशृंग किंवा आकाशपुष्प याप्रमाणे असत असते. माया किंवा माया कार्य याची ब्रह्मज्ञानाहून पूर्वी तिन्ही अवस्थेत प्रतीती होते. हां आता सांगतात ज्याचा, आता मायेला मग असत म्हणा, असत म्हणता येत नाही. कारण का? शशशृंग किंवा वंध्यापुत्र हे कसे आहेत? असत पदार्थ आहे. असत पदार्थाची प्रतीती येत नाही. माया किंवा माया कार्य जगत याची प्रतीती येते, त्यामुळं आणि ती तिन्ही कालामध्ये येते म्हणून तिला असत असं म्हणता येणार नाही. आता ते काय सांगतात? माया आणि माया कार्य जगत या तिन्हींची प्रतीती येते म्हणून त्याला, आणि ती कधी येते तर तिन्ही अवस्थेमध्ये प्रतीती येते. तिन्ही अवस्थेमध्ये प्रतीती येते म्हणून त्याला असत म्हणता येत नाही. ते सांगतात ती अशी मी अज्ञानी आहे, ब्रह्म जाणत नाही, अशी जागृतीमध्ये मायेची प्रतीती आहे. तुम्ही म्हणतात की मायेची प्रतीती कुठे आहे? तुम्हाला जर विचारलं की तुम्ही ब्रह्म जाणता का, तर मला ब्रह्माचं ज्ञान नाही, म्हणजे ब्रह्माचं अज्ञान. अज्ञान म्हणजेच माया. मग मायेची प्रतीती जागृत अवस्थेमध्ये आहे की नाही? तुम्हाला आहे. बरं, जगताची प्रतीती जागृत अवस्थेमध्ये आहे का? आहे की नाही? स्वप्नावस्थेमध्ये आहे का? ना का बरं? स्वप्नावस्थेमध्ये स्वप्नस्थ जगत आहेच ना तुम्हाला, त्याची जगताची पण माया कार्याची देखील प्रतीती आहेच. आणि जागृतीमध्ये कशाची प्रतीती आहे? अज्ञानाची प्रतीती. स्वप्नामध्ये जे अनंत पदार्थ प्रतीत होतात ते माया कार्य आहेत. स्वप्नामध्ये जगताची प्रतीती आहे की नाही? ते सगळे मायेचं कार्य आहे. म्हणजे जगताची पण प्रतीती आहे, मायेची पण प्रतीती आहे. म्हणजे माया त्यास उपादान कारण आहे. स्वप्नामध्ये जेवढे पदार्थ दिसतात त्याला कारण कोण आहे? माया. कोणाची? जीवाची असणारी माया किंवा अविद्या, जिला जसं म्हणतात यथा स्वप्न प्रपंचोयम मयी माया विजृंभिता तथा जागृत प्रपंचोपी मयी माया विजृंभिता. स्वप्नामध्ये जे अनंत पदार्थ प्रतीत होतात ते माया कार्य आहेत, म्हणजे माया त्यास उपादान कारण आहे म्हणून त्यांची प्रतीती तीच मायेची प्रतीती. आणि जागे म्हणजे स्वप्नातले जे पदार्थांची प्रतीती तीच काय आहे? मायेची प्रतीती. आणि जर ती प्रतीती आली नसती वंध्यापुत्राप्रमाणे तर आम्ही तिला काय म्हटलं असतो? असत. पण प्रतीती येते की नाही? येते. मायेची येते का माये कार्याची पण येते? मायेची येते आणि माया कार्याची येते. मायेची प्रतीती कुठं येते? जागृत अवस्थेमध्ये येते. का कशावरून येते? मी ब्रह्म जाणत नाही, म्हणजे ब्रह्माचं मला अज्ञान, म्हणजे अज्ञान म्हणजेच माया. अविद्या, अज्ञान, माया, प्रकृती एक अर्थवाची नाव आहेत. म्हणून त्यांच्या
स्वप्नामध्ये जे अनंत पदार्थ प्रतीत होतात ते माया कार्य आहेत, म्हणजे माया त्यास उपादान कारण आहे. स्वप्नस्थ पदार्थाला कारण कोण आहे? माया, अविद्या. म्हणून त्यांची प्रतीती तीच मायेची प्रतीती. स्वप्नातल्या पदार्थांची प्रतीती म्हणजेच कशाची आहे? मायेचं कार्यच आहेत ना ते. आणि जागे झाल्यावर असे स्मरण होते की मी सुखाने निजलो होतो, काही जाणत नव्हतो. ते स्मरण अज्ञात वस्तूचे होत नाही, म्हणून सुषुप्तीतही अज्ञानाचे भान आहे. आता तुम्ही काय म्हणाल की जागृत अवस्थेमध्ये अज्ञानाची प्रतीती आहे, स्वप्नावस्थेमध्ये अज्ञान आणि अज्ञान कार्याची प्रतीती आहे, परंतु इथं काय माया मानायलाच पाहिजे. माया मानल्याशिवाय, कारण अनुभवाचा आपलाप करता येत नाही. आणि मायेचा काय आपल्याला सगळ्यांना अनुभव आहे. अनुभव असताना तुम्ही जर म्हणायला लागले की माया नाही, असं म्हणणं म्हणजे तुमचं काय व्यर्थ उगीच धारिष्ट करणं आहे किंवा उगत दुराग्रह आहे की असा अर्थ होतो. आता तुम्ही म्हणा सुषुप्ती अवस्थेमध्ये मात्र अज्ञान नाही का? सुषुप्ती अवस्थेमध्ये तो खास स्वारी आ गई. सुषुप्ती अवस्थेमध्ये तर अगदी सगळ्यांना अज्ञानाचा अनुभव आहे. कशावरून? की मी सुखाने निजलो होतो, काही जाणत नव्हतो. असं आपण म्हणतो की नाही, मी काही जाणत नव्हतो. काही न जाणणे याला म्हणतात अज्ञान. म्हणजे अज्ञानाला मी जाणत होतो, म्हणजे अज्ञानाचा मला अनुभव होता आणि अनुभवाचा आपलाप करता येत नाही. म्हणजे सुषुप्ती अवस्थेमध्ये देखील तुम्हाला अज्ञानाचा अनुभव आहे. अज्ञानाचा अनुभव तुम्हाला जागृती अवस्थेत आहे का सुषुप्ती अवस्थेमध्ये? अज्ञानाचा अभिमान तुम्हाला आपला अनुभव तुम्हाला स्वप्नावस्थेत आहे का जागृत अवस्थेमध्ये? तिन्हीपैकी कोणत्या अवस्थेत अज्ञानाचा अनुभव आहे? काय आतापर्यंत झालं ते काय सगळंच तिन्ही अवस्थेमध्ये आम्ही सिद्ध काय करतोय? तिन्ही अवस्थेमध्ये. सुषुप्तीमध्ये नाही वाटत होतं नसेल का? सुषुप्तीमध्ये अगदी खास अज्ञानाचा अनुभव आहे की नाही? मी खूप आनंदात झोपलो होतो आणि काही जाणत नव्हतो. काही जाणत नव्हतो हे जाणत होता. कोण जाणत होता? मीच. म्हणजे तुला अज्ञानाचा काय आहे? अनुभव आहे. बरोबर ना? स्वप्नामध्ये माया आणि माया कार्या आपलं माया आणि माया कार्याचा अनुभव आहे आणि जागृतीमध्ये मायेचा अनुभव आहे. तिन्ही अवस्थेत अज्ञानाचा व्यवहार, अज्ञानाला गृहीत धरूनच व्यवहार होतो जीवाचा तिन्ही अवस्थेमध्ये. आणि त्या अज्ञानाची नाही म्हणता येईल का आपल्याला कधी? मग ते अज्ञान मानावंच लागतं. आता म्हणतात मी सुखाने निजलो होतो, काही जाणत नव्हतो. ते स्मरण अज्ञात वस्तूचे होत नाही, म्हणून सुषुप्तीत हे अज्ञानाचे भान आहे. जर आपल्याला मी काही जाणत नव्हतो, आनंदात होतो, त्या आनंदाला आणि त्या अज्ञानाला मी जाणलं नसतं तर जागृती त्याचा अनुभव तरी सांगता आला असता का? नाही. याचा अर्थ जाणणारा मी तिथं होतो, त्याचा अनुभव घेत होतो. कशाचा? अज्ञानाचा आणि आनंदाचा, किंवा अज्ञानाने आवृत्त असणाऱ्या आनंदाचा. याचाच अर्थ ते अज्ञान आणि आनंद त्या ठिकाणी मानावंच लागतं. ही अनुभवाची गोष्ट आहे की नाही? आणि अनुभव असताना जर तुम्ही म्हणायला लागले की नाही अज्ञानाची मुळीच सिद्धी होत नाही, तर हा तुमचा काय केवळ राहील? दुराग्रह राहील. ते तुमचं म्हणणं बरोबर ठरणार नाही, कारण अनुभवाचा आपलाप करता येत नाही. आता मग असं म्हणता येईल का आता? म्हणून सुषुप्तीतही अज्ञानाचे भान आहे. सुषुप्ती अवस्थेत देखील अज्ञान मानावंच लागतं. ते अज्ञान व माया एकच आहे, त्यात भेद नाही. मग अज्ञान आणि माया काय म्हणावं लागेल? एकच. या रीतीने तिन्ही अवस्थेत मायेची प्रतीती होते, म्हणून माया असताहून विलक्षण आहे. प्रतीती होते म्हणून ती असताहून विलक्षण आहे, आणि ब्रह्मज्ञानाने तिचा बाध होतो म्हणून ती सताहून विलक्षण आहे. सताहून विलक्षण असणाऱ्या मायेचे कार्यही सताहून विलक्षण म्हणजे मिथ्या आहे. आता असं आहे की सांख्यांचा पण सिद्धांत आहे, कारणगुण हा कार्यगुणे संक्रामंती. जेवढे कारणाचे गुण असतात ते कार्यामध्ये येतात. मग जर असं आहे तर सताहून विलक्षण असणारी अनिर्वचनीय जी माया आणि त्या मायेचं कार्य जगत ते कसं राहणार? सत्य का? ते पण अनिर्वचनीय, ते पण अनिर्वचनीयच राहणार. त्यास अनिर्वचनीय म्हणतात. म्हणून माया, तिचे कार्य, वेद, गुरु इत्यादी सर्व पदार्थापासून द्वैताची सिद्धी होत नाही. म्हणजे मायेचंच कार्य कोण आहे? वेद आणि गुरु. मग वेद आणि गुरु हे मायेचं कार्य जर सिद्ध झालं तर त्यापासून द्वैताची सिद्धी होईल का? नाही. माया अनिर्वचनीय, तिचं कार्य वेद गुरु देखील मिथ्या, अनिर्वचनीय. आणि समान सत्तेत साधक बाधक व्यवहार होतो. अनिर्वचनीय पदार्थ अधिष्ठानाची काही लाभहानी करू शकत नाही. अधिष्ठान हे पारमार्थिक सत्तावान आणि अनिर्वचनीय पदार्थ आहेत प्रातिभाषिक सत्तावान. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं त्या माया किंवा मायेचं कार्य हे ब्रह्माच्या ठिकाणी कोणताही संघ किंवा विकार निर्माण करण्याला असमर्थ आहे. ब्रह्माचं असंगत्व, निर्विकारत्व अबाधित आहे. बरोबर ना?
म्हणून मायावतीचे कार्य वेदगुरु इत्यादी सर्व पदार्थापासून द्वैताची सिद्धी होत नाही. किती तुम्ही वेदगुरु माया काही जरी मानलं म्हणून काही द्वैताचा अद्वैत सिद्धांताची हानी होईल का? नाही. झाली कधी असते तर ते त्या सत्यता असते तर. व श्रुती प्रतिपादक ब्रह्माच्या अद्वितीयत्वास बाध येत नाही. मग आता श्रुतीनं प्रतिपादन केलेलं ब्रह्माचं जे अद्वितीयत्व आहे, ब्रह्मा वाचून दुसरा पदार्थच नाही, पारमार्थिक सत्तावान, हे त्यांचं म्हणणं कसं आहे? अबाधित आहे, सत्य आहे. कारण जसे चैतन्य सद्रूप आहे तसे मायावतीचे कार्य सद्रूप होईल तर अद्वैताची हानी होईल. अद्वैताची हानी कधी होईल? जर ब्रह्म जसं त्रिकालाबाधित आहे तसं माया आणि माया कार्य त्रिकालाबाधित असतं तर मग मायेचं कार्य वेदगुरु हे देखील त्रिकालाबाधित असते, तर मग मात्र अद्वैत सिद्धांताची हानी झाली असती. परंतु आम्ही ब्रह्माच्या अधिष्ठानावर असणारी माया आणि माया कार्य हे काय म्हणतो? मिथ्या मानतो. त्यामुळं ब्रह्माच्या अद्वितीयत्वाची हानी होत नाही. तसेच मायावतीचे कार्य सद्रूप होईल तर अद्वैताची हानी होईल. पण मायावतीचे कार्य मिथ्या आहे म्हणून द्वैत सिद्ध होत नाही. माया आणि मायेचं कार्य काय आहे? मिथ्या आहे, त्यामुळं द्वैताची सिद्धी होत नाही. म्हणून ब्रह्माच्या अद्वितीयत्वाची हानी होत नाही. अशा रीतीनं ब्रह्माचं अद्वितीयत्व सुद्धा काय आहे? अबाधितच आहे. का होती त्याची हानी? झाली असती ते सत्य असते तर. जसे स्वप्नातील पदार्थ मिथ्या असतात परंतु त्यापासून द्वैत सिद्ध होत नाही. स्वप्नातले पदार्थ किती अनेकत्व असतं परंतु त्याच्यापेक्षा त्याच्याने काही द्रष्ट्याचे अनेकत्व निर्माण होते काय? नाही. आहे की नाही? द्रष्टा जो आहे तो एकरूपच असतो की नाही? स्वप्न पदार्थाचा द्रष्टा हा त्या स्वप्नाच्या दृश्याहून काय असतो? भिन्न असतो. बरं, सगळं त्याच्याच ठिकाणी कल्पित असतं की नाही? बरोबर ना? मिथ्या पदार्थांचा द्रष्टा हा त्याचं काय असतो? उपादान कारण असतो. मिथ्या पदार्थाचा द्रष्टा हा त्याचं उपादान कारण असतो. परंतु द्रष्टा कधी दृश्य होत नाही आणि दृश्य कधी द्रष्टा होत नाही. तसं मायेचा ब्रह्म काय आहे? द्रष्टा आहे. ते माया किंवा माया कार्याशी कधीही संबंधित होत नाही. त्याच्या वाचून माया कार्य प्रतीतीला येत नाही. माया त्याच्या अधिष्ठानातून स्वतंत्र राहू शकत नाही. पण माया आणि मायाच्या कार्य हे दोन्हीही कल्पित असल्यामुळं ते अधिष्ठान असणारं सद्वस्तू पारमार्थिक सत्तावान ब्रह्म त्याला कोणतेही लाभ हानी करत नाही. ब्रह्माच्या अद्वितीयत्वाची हानी होत नाही. मग ब्रह्माचं अद्वितीयत्व अबाधित आहे असा त्याचा अर्थ झाला. आता एवढाच पॅरेग्राफ आहे, पण हा आपण नंतर पाहू. माया स्वाश्रया स्वविषय असून तर विरुद्ध वाचस्पती मताचे खंडन. आता हे 1-2 पॅरेग्राफ थोडेसे अवघड आहे, तर आता हे आपण 16 तारखेला पाहू सकाळी 8:30 वाजता. चालेल ना? तर उद्या नाही, पण उद्या घ्यायचं. उद्या किती वाजता आहे तुमचं? काय आहे एखादं काही कार्य याचं बंद करा.